विद्यार्थ्यांनो, आता आपण शाळा ह्या कवितेच्या एक एक ओळीचा अर्थ समजून घ्या. ही आवडते मज मनापासून शाळा, लाविते लढा ही जसा माऊली वाडा. म्हणजे मला मनापासून माझी शाळा आवडते. आई अशी बाळावर प्रेम करते, तशी माझी शाळा माझ्यावर माया करते. माझी शाळा माझी माता आहे. दुसरी ओळी आहेत. हासऱ्या फुलांच्या बाग जसा आनंदी, ही तशीच शाळा मुलं इथे स्वच्छंदी. हासऱ्या गोड फुलांची आनंदी बाग असावी, तशी माझी शाळा आहे. शाळेत फुलांसारखी हसणारी, खेळणारी, मुक्तपणे बागडणारी मुले आहेत. हसवणी हसवणी, खेळूनी सांगूनी गोष्टी, आम्हास आमचे गुरुजन शिक्षण देती. गोष्टी सांगून हसत खेळत शिकवणारे शिक्षक आम्हाला लाभले आहेत. हसून आणि हसवून आमच्याशी खेळणारे गुरुजन आम्हाला ज्ञान देतात. हे प्रेम कराया किती भोवती भाऊ, हातांना घालून हात तयांची राहो. शाळेत आम्हाला प्रेमळ सोबत लाभले आहेत. त्यांच्या हातात हात घालून एका पयाने व प्रेमाने आम्ही शाळेत राहतो. म्हणजे आपल्या मित्रांबरोबर आम्ही शिकतो. येथेच बंधू प्रेमाचे घ्या धडे, मग देश कार्य करायला व्हा खडे. शाळेत आम्हाला बंधुभावाची शिकवण मिळते. देशसेवा करण्यासाठी आम्ही सगळे सज्ज होतो. पसरवा नाव शाळेच्या चहूकडे, मग लोक बोलतील धन्य धन्य ती शाळा, जी देशासाठी तयार करीते बाळा. या शाळेची कृती पसरवा, सगळीकडे शाळेचे नाव पसरवा. म्हणजे सगळे लोक शाळेचे गोडवे गातील, शाळेला धन्य म्हणतील. जी शाळा देशकार्यासाठी मुले तयार करते, ती खरोखर धन्य आहे. मला ह्यावेळी मुलांनो उर्दूचा एक शेर आठवत आहे. मी तुम्हाला म्हणते शाळाचा. बन के निकले यहाँ से कहीं दीदावर, बन के निकले यहाँ से कहीं दीदावर, फ़लसफ़ी रहनुमा अहले फ़न डॉक्टर. जी हाँ प्यारे बच्चों, जो भी दुनिया में नाम करते हैं, तरक्की करते हैं, वो लोग सभी स्कूल से फारिग होकर ही अपना नाम रोशन करते हैं.